नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत CNX फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण लग्न सोहळा अटेंड करणार आहोत, कारण की द ग्रँड लग्न सोहळा होतोय मानसी नाईकचा. सो मानसी नाईकच्या घरी आहोत, पुण्यातल्या घरी आहोत तिच्या. आणि पुणे म्हटलं की एक औरच बात आहे, आणि तो एक पुण्यातल्या माणसांचा काहीतरी वेगळंच प्रेम असतं आणि वेगळेच आपलेपणा असतो, जो मला घरी आलेला सगळ्यांकडून मिळालेला आहे. सो ही पूर्ण नाईक फॅमिली आज आपल्या समोर. सो हॅशटॅग मनु की शादी, मनु की दुल्हनिया. क्या बात आहे. सो मानसीच्या लग्नासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत आणि आज एक छोटासा विधी झालेला आहे. सो आणि मानसी आज पूर्ण फायनली म्हणतात ना, मुंडळ्या लावलेल्या आहेत, जे आपण नेहमी तुम्ही लोक मालिकेत कुठल्या तरी सीनसाठी अशा आपण लावतो, पण आज त्या खरोखरच्या आयुष्यातल्या लागल्यात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं आणि आज ते तू साकारणार आहेस कुठेतरी. आता ही नाईकची मुलगी प्रदीप खरेराची बायको म्हणून जाणार आहे आणि त्यांची सून म्हणून जाणार आहे. सो आर यू प्रिपेअर? खरं तर नाही, पण कधीतरी नोटबुक जेव्हा मोकळी असते ना, तेव्हा नव्याने कविता लिहायला, नव्याने कहाणी लिहायला मजा येते. त्यामुळे मी नव्याने माझ्या आयुष्याची सुरुवात करायला चालली आहे. आणि हो, जसं तू म्हणालीस पूजा, की मुंडावळ्या लावण्याचं महत्त्व हे तेव्हा नव्हतं कळलं, जेव्हा आम्ही रिटेकवर रिटेक घ्यायचो. अरे हे काय वगैरे, अरे हे बघा काय वगैरे, हे असं खूप मजा केली. या इतक्या सुंदर एका काय म्हणतो ना आपण, गोष्टीची आम्ही खूप मजा उडवली तेव्हा. पण आज खऱ्या अर्थाने मुंडावळ्यांचं अर्थ फार जवळून बघितलं, कळलं, जाणलं. आणि खूप नर्वस आहे मी, खूप एक्सायटेड आहे. कारण एक ॲक्टर म्हणून नाही, एक कलाकार म्हणून नाही, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा असा टेक देते ना मी ग्रहमगचा, तेव्हा त्याला रिटेक नाही आहे. त्याच्यामुळे आता जे करायचं ते फायनल टेकमध्ये करायचं, सुंदरच करायचं आणि छानच करायचं. बाकी जसं मी नेहमी म्हणत आले की मानसी नाईक खरेरा होती आहे मी, त्याच्यामुळे मानसी नाईक हे नाव बदलणार नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रेक्षकांचं प्रेम, त्यांचा प्रतिसाद हा नेहमीच माझ्या पाठीशी राहू दे. बाकी आईवडिलांना तू विचारू शकतेस, कारण त्यांनी या रूपात मला खरं जवळून आज बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तू आय थिंक तिकडे जा. बाई वाड्यावर या वाड्यावर म्हणतात, बाई चालल्या लग्नाला, लग्न करून खरेरांच्या फॅमिलीमध्ये सून म्हणून चालल्या. आणि मला खूप आनंद होतोय. अनेक दिवस मानसीचं लग्न गाजत होतं, वाजत होतं, पण आज ती आनंदाची घटना समीप जवळ आलेली आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. अनेक दिवसाची आमची पण इच्छा पूर्ण झाली आणि जावई चांगला मिळाला आहे आणि आम्ही कृतकृत्य झालो. कारण स्क्रीनवर बऱ्याचदा तुमचे टेक रिटेक चालतात आणि त्याच्यामध्ये कधी ती सून म्हणून पण आलेली आहे, पण ती वेगळ्या रूपातली दाखवली गेली 4 दिवसमध्ये. कधी प्रेमळ आहे, कधी रागावलेली, पण आता ती प्रत्यक्षात तशी नाही आहे. अतिशय भावनाशील सून म्हणून ती आमच्या एक अतिशय जबाबदार कन्या, एका खरेरा फॅमिलीमध्ये प्रेमळ आणि भावनाशील सून म्हणून ती जाईल. आणि मेरे घर की चमचमाती चांदनी चमकेगी खरेरा के अंगना, पहन के प्रदीप का कंगना. तिचे बाबा बोलतील. आणि मानसीमध्ये नक्कीच मला आज सांगावंसं वाटतं की तिच्यात 4D हे पहिल्यापासूनच होते, डेडिकेशन, डेस्टिनेशन, डिव्होशन आणि डिटर्मिनेशन. तर ते 4D तिने करून दाखवले आणि वडिलांना आणि आमच्या कुटुंबाला सार्थ अभिमान नक्कीच वाटेल अशी माझी मानसी आज सासरी जातीये. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू, अशा रीतीनं मी खूप खूप खुश आहे. हॅलो. मानसीचे वडील डॉक्टर राजन नाईक. प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलांनी चांगल्या ठिकाणी लग्न करून स्थिरता मिळवावी. मानसी आमची ही एकुलती एक मुलगी, त्यामुळं आमचं पण एक गोड स्वप्न होतं. बऱ्याच वर्षांनी ते साकार होत आहे, योग्य वेळी साकार होत आहे आणि त्याचा आम्हाला अप्रतिम आनंद झालेला की जो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. लहानपणापासून भातुकलीच्या खेळात किंवा ती सिरियलमध्ये असल्यामुळं व्हर्च्युअल मिसेस किंवा बायको ती बऱ्याच वेळेला झालेली आहे, पण आज प्रत्यक्ष जीवनात ती प्रत्यक्ष प्रदीपची अर्धांगिनी म्हणून चाललेली आहे. तर त्या दोघांना संपूर्णपणे जीवनामध्ये यश मिळो, शांती मिळो
आणि त्यांचा संसार अतिशय सुखाचा हो हीच आमची परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. आईवडील म्हणून आमच्याकडे ही एवढी एकच अपेक्षा आहे, बाकी आम्ही सर्वार्थाने सगळं करण्यास समर्थ आहोत. थँक्यू. थँक्यू. थोडीशी इमोशनल झाली असते. नाही म्हणजे खूप बोलायचं असतं, पण माझे डोळे बोलके आहेत, तुला माहिती आहेत, माझे डोळे सगळंच बोलत आहेत आज. मी खूप खुश आहे आणि माझं जे कुटुंब आहे त्यात म्हणजे मी खूप रिअलिस्टिक आहे पहिल्यापासूनच. म्हणजे मी जरी फिल्मी असले तरी घरात येताना मी मनूच बनून येते. त्यामुळे आई, बाबा, माझा मोठा भाऊ, माझी वहिनी, आय थिंक आपण त्यांना विचारू, ए दादू, तुझ्या लहान बहिणीचं लग्न आहे, तुला कसं वाटतंय? ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना हे थोडंसं आत्ता होतं आहे का नाही हा प्रश्न पडला आहे. आम्ही कित्येक वर्ष ह्या मला वाटतं वेळेची वाट बघत होतो. पण मानसी कितीही बाहेर ॲक्टिंग असली तरी ती खरी कशी आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सगळेही खूप खुश आहोत आणि मला वाटतं हे सगळं मनात जसं प्लॅन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप छान होतं आहे अजूनही. जसं प्रत्येक पिक्चरमध्ये इंटरवल असतो तसं मला वाटतं मानसीच्या आयुष्यातला हे आता इंटरवल आहे आणि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. त्यामुळे तिच्या पुढचा पडाव सध्याचा एक्झिट स्टेज लेफ्ट हे मधली मराठीत काय म्हणतात इंटरमिशन आहे. याच्या पुढचा शो अजून चालू आहे, त्यामुळे देखते रहिये. आता बोलायला काय मला खरंच माहिती नाही आहे. माझं लग्न जेव्हा झालं आहे 14 वर्ष अगोदर, तेव्हापासनंचं जे माझं आणि मानसीचं एक नातं जमलं आहे हे बहिणीपेक्षा जास्त जवळचं आहे. सुखदुःखामध्ये, प्रेमामध्ये, भांडणामध्ये, रागात, काही असो, आमच्यामधला प्रेम नेहमी सगळ्या काय म्हणतात ते एक रोलर कोस्टर असो, एक सिच्युएशन असो, आम्ही नेहमी एकमेकांकडे आलो, एकमेकांकडे बघतो आणि काय म्हणतात, आता मी जरा इमोशनल होती आहे, पण असं एक आय लव्ह यू टू आणि असं म्हणतात बहीणपेक्षा जास्त असं आम्ही एकमेकांना प्रेम करतो. I want to say a few words to Manu Atya. Every time she used to come to our house, sometimes she used to bring cats, sometimes she used to bring hairbands, sometimes she used to bring nice things. She used to bring everything, and whenever she used to come, we would be so happy that we would go out like almost every day to the mall, or we used to go to a restaurant And dance in the bedroom. and dance in the bedroom, most important. That's mandatory. आम्ही खूप नाचतो आणि आयशू पण Yeah. छान नाचते. But when she used to go, we used to be a little sad. And when we used to talk, we used to always tell her, you come home, you come home. But with her 14 or 12 cats, I don't know, she couldn't come. That's why. Now she will be going to Pardeep uncle's house to stay for there. Things might be a little different. But all I know is that I have got my Manu Atya forever and for now. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट ऑफ ऑल. आता मी स्वतःच ओळख करून देते. पूजा, सॉरी बाय, तुझं काम गेलंय. आता माझ्या आईची जी जुळी बहीण आहे उषा मावशी, आपण त्यांना विचारूया. उषा मावशी, तुला कसं वाटतंय? काकडे फॅमिलीकडनं भरपूर आशीर्वाद, अशीच सुखी राहा. आणि सगळ्यात धाकटी मावशी आहे काका आणि मावशी, संध्या मावशी. आणि आत्ता नुकतंच माझ्या मावस बहिणीचं लग्न झालं आणि पाठोपाठ मी पण आले इथे. तुला कसं वाटतंय चिंगा मावशी? आम्हाला खूप सगळ्यांना आनंद झाला आहे आणि अशीच ती घरी जाऊन अत्यंत सुखी राहील अशी आमच्या सगळ्यांची परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. मानसीबद्दल बोलायचं आता काय राहिलेलंच नाही आहे. सगळ्यांनी शब्द बोलून मोकळे झालेले आहेत. आमच्या एक फॅमिलीमध्ये मानसी मोठ्या घरामध्ये चांगल्यामध्ये ती जात आहे, एक सून म्हणून जाणार आहे आणि पुढचं तिचं आयुष्य सुखी आणि समाधानी जावं हीच परमेश्वराची इच्छा. आणि अजून एक आई वडिलांच्याच सारखी आणि आई वडीलच त्यांना म्हणू शकतो ते म्हणजे अंकल अँड आंटी. अंकल आंटी, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. वी आर वेरी हैप्पी. वी आर very happy that finally you are
getting stabilized in your life. Because we were always worried whether Mansi is going to get married or not, you know. Yes. तुम्हाला मी गंमत सांगते, म्हणजे घरी आल्यावरती कमल मावशी कुठे आहेत, मला चहा पाहिजे, कारण आय एम अ टी लवर कम्प्लिटली. तर कमल मावशी आता कोणाला चहा देणार आहात हो? हां, म्हणजे थोडक्यात तुम्ही हरियाणाला येतात माझ्यासोबत. बरं, तुम्हाला कसं वाटतंय जरा सांगा. त्यांच्या आईची, मानसी नाईकच्या आईची इच्छा पूर्ण झाली. त्यांचं सारखं असायचं, माझ्या मानशीचं लग्न कधी होणार, माझ्या मानशीचं लग्न कधी होणार. आज ते पूर्ण झालं. आत्ता नुकतंच तुम्ही बघितलं असेल की ब्राइड्समेड्सचं माझी एक खूप मोठी आणि त्यामुळे क्यूट पार्टी मला घरच्या घरी ज्यांनी थ्रो केली, त्याच्यातला एक जो व्यक्ती आहे तो मिसिंग आहे, ते म्हणजे दीपाली सय्यद. पण जो व्यक्ती माझ्या शेजारी बसलेला आहे ती म्हणजे माझी जिवलग मैत्रीण सीमा. मग सीमा कदमजी, आता मेकअप कोण करणार तुमचं? बाई मी शिकली बोलली, जाऊ दे कट्टी, बाय. 8 वर्ष झालेत आमच्या दोघींच्या फ्रेंडशिपला. खूप इमोशनल मुमेंट आहे माझ्यासाठी ही, बिकॉज आम्ही प्रत्येक फ्रेंडचं लग्न बघता वेळेस किंवा कोणाचंही काही असं सॉन्ग वगैरे असेल, लग्नाचा सॉन्ग असेल, तेव्हा पण आम्ही तुझ्या लग्नात असं करायचं, तुझ्या लग्नात तसं करायचं. आणि आता ॲक्च्युअल मुमेंट जेव्हा आहे ना, तेव्हा सुधरत नाही आहे की काय करायला पाहिजे. खूप इमोशनल गोष्टी आहेत, शब्दात नाही सांगू शकत. थँक्यू. मानसीचे डोळे पाणवलेले आहेत. मानसी, सो मानसी इथे कुठेतरी इमोशनल झालेली आहे, कारण की सगळेच जण घरातले भरभरून मानसीबद्दल बोललेत. आणि मानसी आता हे घर सोडून जातीये, आणि आता जो मानसीचा जो दरारा होता घरातला तो आता कमी होणार आहे. आता मानसी घर सोडून चालली नाहीये, मानसीने आमच्या फॅमिलीमध्ये नवीन माणूस आणलाय. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. घर सोडून जाणार नाही, मानसीने नवीन माणूस आणलाय. येस. सो थोडीशी इमोशनल झाली आहे. घरातले पहिल्यांदा एवढे भरभरून बोलले असेल, म्हणजे असं आई असं बोलली, मावशी असं बोलली, हे तुला कळत असेल कोणा ना कोणाकडून, पण असं सगळ्यांसमोर जेव्हा कौतुक होतं तो एक वेगळा क्षण असतो. खूप वेगळा असतो, कारण माझं कुटुंब असं की ते फार, म्हणजे त्यांना माहिती आहे की मी ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी किंवा ग्लॅमर वर्ल्डसाठी बनलेलीच आहे. पण मग मेरे रगरग में है, त्याच्यासाठी मला कुठला चित्रपट किंवा कुठल्या गाण्याची गरज नाही आहे. मी कॉलेजमध्ये पण अशीच होते जशी मी आत्ता आहे. आणि जेवढं रिअलिस्टिक आणि डाऊन टू अर्थ किंवा हवेत बिलकुल उडायचं नाही, म्हणजे आजकाल जे आपण बघतो फार, तसं मला आईवडिलांचे संस्कार इतके आहेत की ते संस्कार मी माझ्या इंडस्ट्रीमध्ये पण टाकले, की मला म्हणूनच कामामध्ये कधीच त्रास झाला नाही, कारण मी 100% टाकते प्रत्येक वेळेस. एक हार्डवर्क असते, एक मेहनत असते, आणि कदाचित म्हणूनच मला प्रेक्षकांना मी हवीशी वाटते. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या कुटुंबांसाठी आहे. आणि एक बिल्डिंग बनायला फक्त एक पिलर नाही लागत, भरपूर सारे पिलर्स लागतात. तू बघतेस, आय हॅव सो मेनी ऑफ देम. त्याच्यामुळे आणखीन एक भक्कम इंटरनॅशनल पिलर आणते मी माझ्या घरी, तो म्हणजे मिस्टर प्रदीप खरेरा. सो आय एम गोइंग टू लुक बेटर देन हिम. अच्छा, म्हणजे इथून सुरुवात आहे आपली की कोण चांगलं दिसणार आहे. आणि माझी आता जी मोठी मावशी आहे रजनी मावशी, ती आत्ताच तिने एंट्री मारली. आपण विचारूयात की रजनी मावशी, खरं खरं सांग, तुला कसं वाटतंय? नाही, आम्हाला हळूहळू कळत गेलं. फोटोज वगैरे आपण सेलिब्रिटी असे भरपूर जणांबरोबर भरपूर काढतो, पण ह्याच्याबरोबरचा फोटो हा खूप स्पेशल आहे मानसीसाठी. हे तुम्हाला कधी कळलं? झाले, म्हणजे एक 5-6 महिने झाले तरी कळलं मला. पण कशा पद्धतीने तिने सांगितलं? ती मला आत्ताच भेटते. आता ती मला म्हणजे वेळच देत नाही मानसी. दुर्मिळ आहे ती भेटायला सध्या. मला एक आवर्जून विचारायचं, ब्रिटिश इज अनअवेलेबल म्हणून. मला आवर्जून सगळ्यांना विचारायचं, पहिलं घरातल्या कोणाला कळलं की ही सारखी अशी करत होती? मी म्हणलं काहीतरी गडबड आहे हिची. हा, मग लक्षात आलं, प्रदीप आलाय जीवनात. फोटो कशा पद्धतीने सांगितलं की हाच आहे ज्याच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे? हिने हातवरती केलं, कोणाला पहिलं सांगितलंय तिने?
मी सांगते, ती डेट होती माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी. सो लग्नाच्या वेळीच जेव्हा हा एक काय म्हणतो आपण ऑस्पिशियस डेला जेव्हा तिने हे सांगितलं, मग हे ऑब्वियसली पुढे जाणारच आहे की बॉस हे बोलून लग्नापर्यंत पोचणारच आहे. कसं आपण भावाला पहिलं भेटवलं 12 फेब्रुवारीला आणि भावानी सांगितलं की हा ओके आहे तर ओके, आणि ती म्हटली इफ नॉट तर मग मी विचार करेन. पण भाऊ म्हटला परफेक्ट आहे, मी म्हटले परफेक्ट आहे, गो अहेड. ओके नाही, गो अहेड. नाही तसं काय आहे, आयुष्यभर तिची चॉईस ही आम्हाला चांगलीच आहे हे माहिती होतं. त्यामुळे कोणीतरी असं सिरियस जेव्हा मानसी पहिल्यांदा मला भेटवलं, मला वाटतं तिच्या आईवडिलांसारखाच किंवा थोडा जास्त महत्त्वाचा मी आहे तिच्या आयुष्यात असं मी म्हणेल. तिचंही म्हणणं तेच असेल थोडक्यात. पण जेव्हा तिने मला भेटवलं त्याच वेळेस मला कळलं होतं की तिने सगळा विचार करूनच आम्हाला भेटवलं आहे. आणि मी तुला मगाशी म्हटलं तसं की घरामध्ये नवीन कोणाला तरी तिने घ्यायचं जेव्हा ठरवलं तेव्हा तिने लांबच, मला वाटतं प्रदीपला जेव्हा पहिला भेटलो तेव्हा तीसुद्धा आणि सगळेच आम्ही नर्वस होतो. पण त्याला भेटल्याच कळलं, दोघांच्या मधली केमिस्ट्री आम्हाला लक्षात आली, दोघांच्या मधलं अनस्पोकन लँग्वेज आम्हाला लक्षात आलं. आणि मला वाटतं जे बहीण भावाचं रक्ताचं नातं आहे ते कुठंतरी पटकन आम्हाला विदाऊट सेईंग एनिथिंग कळलं. त्यामुळे की दिस इज गोइंग टू बी टर्न इन टू अ मॅरेज, जसं ख्याती म्हणाली तसं. हां, आयुष्यातला मास्टरपीस तिचा मला वाटतं. तो एक तर फॅमिली ओरिएंटेड आहे आणि जे एक फॅमिलीमध्ये काय म्हणायचं त्याला, एक वडीलधाऱ्यांना रिस्पेक्ट देणं, नंतर आपल्या कामाच्या प्रती निष्ठा असणं, या दोनच गोष्टी खऱ्या मेन असतात. त्यामुळे मला त्या दोन गोष्टी आवडल्या. आणि तसा तो बाकी गोरा चिकटा हिरो आहेच की ते आउटलुक आहे, पण इनर गोष्टी तर मला या दोन गोष्टी आवडल्या की वर्क ओरिएंटेड आहे आणि फॅमिली नॉर्म्स पाळणार आहे. एक वडील या नात्याने मी नक्की हे सांगू इच्छितो की मुलीकडनं एक वडिलांची जी इच्छा असते ती तिने पूर्णपणे आत्ता तरी दिसते की ती पार पडलेली आहे. कारण मुलगा आम्हाला प्रथम दर्शनीच आवडला. पहिला म्हणजे तो स्मार्ट आहे आणि बेसिकली तो नॉन फिल्मी आहे. आम्हाला नॉन फिल्मी जावई असणं हे जास्त महत्त्वाचं होतं. प्रत्यक्षात प्रदीप जो जावई आहे आता तो अतिशय म्हणजे प्रेम करणारा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का आत्ताच्या काळामध्ये, की त्याचं मानसीवर खूप प्रेम आहे. मुलीवर जे प्रेम असतं ते त्यांनी आम्हाला अनेक त्याच्या कृतीतनं दर्शवलेलं आहे. तसंच मानसीच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांनीसुद्धा तसं दर्शवलेलं आहे. म्हणजे मानसी किती लोकप्रिय त्यांच्या घरात आहे हे पण आम्हाला लक्षात आलं. ते मानसीविषयी किती आवर्जून बोलतात, प्रेमाने बोलतात आणि नवरा तिची जी काळजी घेतो या दृष्टीने आम्ही सर्वांगाने विचार केला. घरात फॅमिली आम्ही सगळे हे बघा, कुठल्याही आईवडिलांना तिची मुलगी चांगल्या घरात जावी हे नेहमी वाटत असतं आणि त्याप्रमाणे आत्ता घडत आहे. आणि आम्ही सर्वजण अतिशय आनंदी आहोत आणि परमेश्वर या आनंदात सहभागी व्हावा आणि त्यांनी सगळं कार्य छानपणे पार पाडावं. नुसतंच कार्य नाही तर तिच्या पुढच्या दोघांच्याही जीवनातील वाटचाल ही अतिशय सुंदरपणे आणि अतिशय प्रॉस्परस होऊन त्यांनी आपल्या घरांचं, दोघांच्याही घरांचं नाव रोशन करावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. सो आता मानसीसाठी माझ्या मते एक गाणं होऊन जाऊ द्या. येस, नवराई माझी लाडकी या घरची सोनार सून. अहो तालात गा. पहिल्यापासून करूया.